मी दिसायला फार सुंदर होते म्हणून फॅक्टरी मालकाने मला 1 कोटी रुपयांची ऑफर दिली. माझे लग्न झाले होते, पण 1 कोटी रुपये ऐकून माझी नियत मात्र बदलू लागली होती. आणि नंतर मी मालकाकडून 2 दिवसांचा वेळ मागून घेतला आणि विचार करू लागले की एवढे पैसे मी कितीही कष्ट केले तरी आयुष्यभर कमवू शकत नाही. मी मालकांची ऑफर कबूल केली, पण पहिल्याच रात्री माझे भान हरपले. जेव्हा मालकाने मी रात्रभर शांतपणे झोपू शकले नव्हते. डोळे बंद केल्यावर मला पैशांचे बंडलच समोर दिसत होते. डोळे उघडले तर समोर तोच जुना टीव्ही आणि वर लावलेला पंखा दिसू लागला. तो जुना आणि जीर्ण झाल्यामुळे एवढा हळू चालत होता की चालू असतानाही मी घामाने पूर्ण भिजले होते. मी पटकन उठून बसले आणि माझ्या शेजारी झोपलेल्या नवऱ्याकडे माझी नजर गेली, जो एवढा घामाने डबडबलेला असतानाही शांतपणे झोपला होता. कालपर्यंत तर मी सुद्धा थकव्यामुळे एवढ्या गरमीत झोपत होते, पण जी घटना आज माझ्यासोबत घडली होती त्या घटनेने मात्र माझी झोपच उडाली होती. मी माझ्या आरबी मालकांना 2 दिवसाची मुदत मागितली होती आणि जेव्हा मी घरी परत आले तेव्हा सतत हाच विचार करत होते की काय करू आणि काय नको. 1 करोड ही काही छोटी रक्कम नव्हती, खूप मोठी रक्कम होती. माझ्या सगळ्या अडचणी या मालकांच्या पैशातून दूर होऊ शकल्या असत्या, पण या रकमेच्या बदल्यात जी गोष्ट त्यांनी मला मागितली होती ती देखील छोटी मोठी नव्हती. कारण मी एक विवाहित स्त्री होती आणि मी कसं काय त्यांच्यासोबत ते सगळं करू शकत होते. त्याच्या बदल्यात तो मला 1 कोटी रुपये देत होता. पण दुसऱ्या क्षणी माझ्या मनात आमच्या गरिबीचा विचार येऊ लागला. मी मालकांना म्हणाले, मला विचार करण्यासाठी 2 दिवसांची मुदत हवी आहे. ते म्हणाले, मी तुला 2 दिवसांपेक्षा जास्त वेळ देऊ शकत नाही. तू मला 2 दिवसात तुझं उत्तर दे. मी मान हलवली आणि घरी आले. घरी आल्यापासून माझ्या डोक्यात मालकांचेच विचार चालू होते. मी एका फॅक्टरीमध्ये जॉब करत होते. तिथे लहान मुलांचे रेडीमेड कपडे तयार केले जात होते आणि मी त्या महिलेंवर सुपरवायझरचं काम करत होते, ज्या तिथे कपडे शिवत होत्या. खरं तर तिथे माझ्या अगोदरही 2 महिला सुपरवायझर म्हणून काम करत होत्या, पण मालक माझ्याशी जेवढ्या नम्रतेने आणि प्रेमाने वागायचे, बाकीच्या कर्मचाऱ्यांशी त्यांची वागणूक तशी नव्हती. ते इतर कामगारांशी कठोरपणे बोलत असे. मी गेल्या 6 महिन्यांपासून तिथे काम करत होते आणि या दिवसात मालकांनी माझ्यावर खूप दयाळूपणा दाखवला होता. मी स्वतः आणि त्यासोबत ऑफिसमधील इतर कर्मचारीही आश्चर्यचकित होते. तिथल्या महिला मला नेहमीच म्हणत होत्या की आम्ही गेल्या 3 वर्षापासून इथे काम करतो, पण मालकांशी आमचा पगार कधीच वाढवला नाही आणि तुला इथे नोकरी करून काही महिनेच झाले आहेत, तेच त्यांनी तुमचा पगार वाढवला आणि तुला बोनस देखील दिला. तू नेमकं असं काय वेगळं काम करते? मालकाकडून अशा दयाळूपणाचे कारण मला स्वतःलाच समजत नव्हते. एक महिला म्हणू लागली की मालकाला फक्त या मुलीच्या सौंदर्याची आवड आहे आणि म्हणूनच तिच्यावर अशी दया दाखवली जात आहे, नाहीतर या मुलीत दुसरं काही गुण नाही आहे. ते ऐकून मला फार राग आला. मी तिला म्हणाले की तोंड सांभाळून बोल. जर मालक मला एवढा मान देत असतील तर मालकांना जाऊन विचार. मला दोष देण्याची गरज नाही. मी हे मोठ्या आवाजातच म्हणाले होते. त्या महिला माझ्याशी भांडू लागल्या. स्टाफमधील बरेच लोक तिथे जमा झाले होते. शेवटी हे प्रकरण मालकांपर्यंत गेलं. जेव्हा मालकांनी मला या सर्व गोष्टी मागचं कारण विचारलं तेव्हा शेवटी कोणताही संकोच किंवा लाज न बाळगता मी मालकाला त्या स्त्रिया तुमच्याबद्दल काय सांगत होत्या ते सर्व सांगितलं. ही बाब मी सर्वांसमोर सांगितल्यावर मालकांची नजर सर्व महिलांवर खिळली आणि मालकांची ही वृत्ती पाहून त्या महिलांनाही भीती वाटली. मालक रागानेच म्हणाले, या फॅक्टरीचा मालक मी आहे. माझी इच्छा मी कुणाचाही पगार वाढवेल. कुणाच्याही चारित्र्यावर बोट ठेवणाऱ्या तुम्ही कोण आहात? मालकाचा राग पाहून सगळ्याच महिला शांत झाल्या होत्या. मालक म्हणाले, भविष्यात कोणी अशा गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला नोकरीवरून काढून टाकेल. मालकाची धमकी कामी आली होती आणि माझा जीवही भांड्यात पडला. पण हा माझा गैरसमज होता. काही महिन्यानंतर जेव्हा हकीकत माझ्या समोर आली तर मी गोंधळात पडले. एक दिवस मालक मला म्हणाली की फॅक्टरी बंद झाल्यावर तू माझ्या ऑफिसमध्ये ये. मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. ते ऐकून मला फार आश्चर्य वाटलं. जर सगळे कामगार सुट्टी झाल्यानंतर इथे थांबणार नव्हते तर मी एकटे इथे का थांबू? कारण हा हुकूम फक्त माझ्या एकटीसाठीच होता. सुट्टी झाल्यानंतर सगळ्या महिला निघून गेल्या आणि दुसरे कामगार देखील जात होते.
पण मालक मात्र आरामशीर आपल्या ऑफिसमध्ये बसलेले होते. मी थोडंसं दार उघडलं आणि त्यांना म्हणाले की काय काम आहे ते सांगा, नाहीतर मला देखील सुट्टी द्या. मालकांनी मला आत येण्याचा इशारा केला. तशी मी दार उघडून आतमध्ये आले. मी माझ्या हातातील घड्याळाकडे बघितले आणि एक दीर्घ श्वास घेऊन मालकांसमोर खुर्चीत बसले. पण मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा मालक माझ्याशी काहीच बोलले नाही. ते फक्त एकटक माझ्याकडे बघून हसत होते. मालकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच विचित्र होता. त्यामुळे माझ्या मनात खूप वाईट विचार येत होते. पण त्यानंतर मालक जे काही म्हणाले ते ऐकून मात्र मी थक्क झाले होते. मालक मला म्हणाले की खरंच तू दिसायला खूप सुंदर आहेस. तुला पाहून तुझ्याकडे बघतच राहावंसं वाटतं. माझ्या मालकांचं अशा प्रकारचे बोलणे ऐकून मी त्यांच्याकडे एक भयानक नजरेने बघितलं. ते शर्मिंदा होण्याऐवजी माझ्याकडे बघून हसतच होते. मी म्हणाले, माझ्याशी असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? मला तुमच्या इथे नोकरी करायची नाही. तशी पण मी एवढा वेळ तुमची इथे वायफळ बडबड ऐकू शकत नाही. माझा नवरा घरी पोहोचला असेल आणि माझी वाटही बघत असेल. माझं बोलणं ऐकून मालकांनी माझ्याकडे आश्चर्याने बघितलं आणि म्हणाले की काय, तुझं लग्न झालेलं आहे? मी म्हणाले हो. मी बघितलं की माझा होकार ऐकून मालकांच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारची शांतता पसरली होती. पण काही वेळानंतर त्यांनी मला विचारलं की जर तुमचा नवरा आहे आणि तो जॉब करतो तर मग तुम्ही का नोकरी करता? मी म्हणाले, माझ्या नवऱ्याचा पगार खूपच कमी आहे, म्हणून त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी नोकरी करते. आम्ही दोघं कमावतो तेव्हाच आमचं घर चालतं. माझं बोलणं ऐकून मालक म्हणाले, ठीक आहे, तू जाऊ शकतेस आणि तुला जर माझ्या कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटलं तर मी तुला माफी मागतो. उद्यापासून तू ड्युटीवर ये. ते खूप नाराज होऊन हे सर्व म्हणत होते. मी उठून त्यांच्या ऑफिसच्या बाहेर निघून गेले. मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही नोकरी करत होतो. आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं, परंतु अजून आम्हाला मूलबाळ नव्हतं आणि आम्हाला सध्या होऊ पण द्यायचं नव्हतं, कारण आमची गरीब परिस्थिती आम्हाला याची परवानगी देत नव्हती. आमच्या अडचणींवर मात करण्यासाठी आम्हाला आधी दोघांना नोकरी करून स्वतःचं घर घ्यायचं होतं आणि मगच आम्ही मुलांचा विचार करणार होतो. आणि या बाबतीत आमच्या दोघाही नवरा बायकोचा एकच विचार होता. काही दिवस तर मालक शांत बसले होते, पण काही दिवसानंतर ते मला म्हणाले, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी त्यांना म्हणाले, तुम्हाला नेमकं माझ्याशी काय बोलायचं आहे? ते मला म्हणाले की मी खूप असहाय्य आहे आणि तू जर माझी अडचण दूर केली तर मी तुमच्या सगळ्या अडचणी दूर करू शकतो. मी त्यांना म्हणाले, मला तुमच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. पण त्यानंतर मालक जे काही बोलले ते ऐकून तर मला मोठा धक्का बसला होता. ते म्हणाले की मी तुला आत्ताच्या आत्ता 1 कोटी रुपये देण्यास तयार आहे, पण त्या बदल्यात तुला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल. ती गोष्ट एवढी साधारण नव्हती की मी लगेच होकार देईल. सुरुवातीला तर मी विचारात पडले, कारण मालकांनी सांगितलेली रक्कम खूप मोठी होती आणि त्यामुळे आमच्या सगळ्या गरजा आणि अडचणी दूर झाल्या असत्या. म्हणून मी त्यांच्याकडे 2 दिवसाची मुदत मागितली आणि मी जशी उठून ऑफिसमधून बाहेर जाऊ लागले तर मालक मला म्हणाले की मी 2 दिवसांपेक्षा जास्त वेळ तुला देऊ शकत नाही. तू 2 दिवसाच्या आतच मला उत्तर दे. आता मला माझ्या नवऱ्याची या गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागणार होती. आतापर्यंत आम्ही दोघं नवरा बायको एकमेकांना साथ देत आलो होतो. एकमेकांना समजून घेऊन आमची परिस्थिती चांगली करण्यासाठी मनापासून मेहनत करत होतो. पण आता ज्या गोष्टीची मला माझ्या नवऱ्याकडून परवानगी घ्यायची होती ती गोष्ट छोटी नव्हती. मला 80% या गोष्टीचा विश्वास होता की तो नकार देईल. फक्त 20%च मला आशा होती की कदाचित तो ही गोष्ट मान्य करेल आणि मला समजून घेण्याचा प्रयत्नही करेल. जर माझ्या नवऱ्याने ही गोष्ट मान्य केली तर आम्ही 1 वर्षातच मालामाल झालो असतो आणि चांगलं आयुष्यही जगलो असतो. पण ती गोष्ट एवढी साधारण नव्हती की नवऱ्याला ती बिनधास्तपणे म्हणू शकू. मला ही भीती वाटत होती की त्याने जर रागात येऊन माझ्या एक कानाखाली देऊन मला घराच्या बाहेर काढून दिले तर, कारण ही गोष्ट त्याच्या सन्मानाची होती आणि कोणताही पुरुष आपल्या इज्जतीवर अशा गोष्टी खपवून घेऊ शकत नाही. मी पूर्ण रात्र जागूनच काढली होती. मी फक्त हाच विचार करत होते की ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला कशी काय सांगू बरं. माझ्याजवळ फक्त 2 दिवस होते आणि यातच मला निर्णय घ्यायचा होता. कमाईपेक्षा आमचा खर्च जास्त होता आणि आम्ही दोघांनी कितीही मेहनत केली तरी आमचं स्वतःचं घर सहजासहजी घेऊ शकत नव्हतो.
मी फॅक्टरीमध्ये देखील याच गोष्टीचा विचार करत होते की मी माझ्या नवऱ्याला असं काय सांगू की तो माझी ही गोष्ट मान्य करेल. रात्री मी माझ्या नवऱ्याच्या आवडीचं जेवण बनवलं. ते पाहून त्याला फार आनंद झाला, पण लगेच मला म्हणाला की एवढे शाही जेवण बनवत जाऊ नकोस. यासाठी किती खर्च येतो? या खर्चात तर आपलं 4 दिवसाचं साधं जेवण बनलं असतं आणि तू एका दिवसातच एवढं चांगलं जेवण बनवलंस. मी म्हणाले, इथे पैसा वाचवला तर तिथे उपयोगी येईल असाच विचार करून आपण आयुष्यभर जगणार आहोत का? विचार न करता पैसा खर्च करणं, हवं ते खाणं, हवं ते विकत घेणं हे कधीच शक्य नाही का? माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, सगळी परिस्थिती जर तुझ्यासमोर आहे, आपल्या नशिबात हे सर्व नाही. त्याने चपातीचा तुकडा तोडला आणि खाऊ लागला. मी म्हणाले, मला एक ऑफर मिळाली आहे. जर तुम्ही मला साथ दिली तर आपण 1 वर्षातच करोडपती होऊ. माझं बोलणं ऐकून त्याच्या हातातील घास हातातच राहिला आणि तो माझ्याकडे आश्चर्याने बघू लागला आणि म्हणाला की तुला अशी कोणती ऑफर मिळाली आहे? मी घाबरतच त्याला सर्व हकीकत सांगितली. त्याने खूप शांतपणे माझं सर्व बोलणं ऐकून घेतलं, पण त्याने जेवण तिथेच सोडून दिलं. ते पाहून तर माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. काही वेळ तर तो काहीच बोलला नाही, फक्त विचार करत माझ्याकडेच बघत होता. मी त्याच्या उत्तराची वाट बघत होते. समजत नव्हतं की त्याला काय विचारून की काय नको. मग मी म्हणाले, मी विचार करत आहे की उद्या मालकांना जाऊन नकार द्यावा. माझं बोलणं ऐकून तो माझ्याकडे बघू लागला आणि म्हणाला की तू तर मला खूप मोठ्या परीक्षेत टाकलंस, पण जी रक्कम तुझ्या मालकांनी सांगितली आहे ती एवढी जास्त आहे की मलाच समजत नाही मी काय उत्तर देऊ. कदाचित तो देखील माझ्यासारखाच गोंधळला होता आणि काय करू आणि काय नको या परिस्थितीतून जात होता. त्यानंतर माझा नवरा म्हणाला की ठीक आहे, तू तुझ्या मालकांची गोष्ट मान्य कर. खरं तर माझे मालक मला म्हणाले होते की मला मूळ बाळ नाही आणि माझी बायको वांज आहे. ती मला मूल देऊ शकत नाही आणि मी माझ्या बायकोला सोडूही शकत नाही, कारण सगळा कारभार आणि संपत्ती माझ्या बायकोच्या नावावर आहे. ते मला म्हणाले की त्यांना एक सुंदर बाळ हवं आहे, म्हणूनच यासाठी मी तुझी निवड केली आहे आणि म्हणूनच मी तुझ्यावर दयाळूपणा दाखवत होतो. जर तुझं लग्न झालं नसतं तर मी तुझ्यासोबत लग्न करून मूल जन्माला घातलं असतं, पण मला फक्त मुलासाठी लग्न करायचं आहे आणि तुझं लग्न देखील झालेलं आहे. तुझा नवरा सहजासहजी तयार होणारा नाही. जर तुझा नवरा तयार असेल तर तो तुला घटस्फोट देईल आणि मी तुझ्याशी लग्न करेल. जसं माझं बाळ जन्माला येईल मी तुला घटस्फोट देईल आणि तुझा नवरा पुन्हा तुझ्याशी लग्न करेल. 1 करोड रुपये ही खूप मोठी रक्कम आहे आणि त्यामुळे तुमचा नवरा बायकोची परिस्थितीही चांगली होईल. ही ती गोष्ट होती जी माझ्या मालकांनी मला सांगितली होती. माझ्या नवऱ्याला या गोष्टीची काहीच हरकत नव्हती, कारण त्यांनी देखील परिस्थितीपुढे हात टेकले होते. मग मी देखील दुसऱ्या दिवशी जाऊन मालकांना होकार दिला आणि असंच झालं. माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला आणि मालकांनी माझ्यासोबत लग्न केलं. याच दरम्यान मालक मला त्यांच्या घरी घेऊन गेले. मालकांची बायको खूपच सुंदर होती, पण मला बघताच तिचा चेहरा रागाने लाल झाला. ती मला नाईलाजाने सहन करत होती आणि मला देखील मालकांवर प्रेम नव्हतं. मला फक्त पैशांशी मतलब होता. माझ्या लग्नाला 2 महिने झाले होते, तेच मी प्रेग्नेंट राहिले. मला ही बातमी ऐकून काही खास आनंद झाला नव्हता, कारण मालक माझा नाईलाज होता, माझं प्रेम नाही. माझं अजूनही माझ्या नवऱ्यावरच प्रेम होतं, पण मालक खूप आनंदी होते. ते पहिल्यापेक्षाही जास्त माझी काळजी घेऊ लागले होते आणि त्यांची बायको देखील फार खुश होती. ती माझ्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेत होती. ती माझे औषध वगैरे मला स्वतःच्या हाताने वेळेवर देत होती. मी एक दिवस आणि एक महिना मोजून काढत होते, म्हणजे लवकरात लवकर बाळ जन्माला येऊन माझी यातून सुटका होईल आणि जे पैसे मला मिळतील ते घेऊन मी माझ्या नवऱ्यासोबत ऐशोआरामात आयुष्य काढेल. या दरम्यानच मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येत होती. मी जेव्हा पण माझ्या नवऱ्याला फोन करायचे तेव्हा तो खूप उदास व्हायचा आणि म्हणायचा की मी तुला तर ही गोष्ट करण्यासाठी होकार दिला होता, पण मला आता जाणीव होत आहे की ही गोष्ट साधारण नव्हती. मला खूप विचित्र वाटते. मी त्याला म्हणायचे की आता खूपच थोडे दिवस राहिले आहेत. तुम्ही का दुःखी होत आहात? जसं बाळ जन्माला येईल मालक मला घटस्फोट देतील आणि मी पुन्हा तुमच्याशी लग्न करेल आणि आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील. आपण खूप सुंदर घर खरेदी करू आणि आरामात जीवन जगू. माझं बोलणं ऐकून तो फोन बंद करत होता. मी आता माझ्या डोळ्यात पुढील स्वप्न रंगवू लागले होते.
जसे जसे दिवस जात होते तसा मी विचार करत होते की मी हे 1 करोड रुपये कशाला खर्च करेल. शेवटी तो दिवस देखील आला जेव्हा एका बाळाला जन्म दिला. मी त्या बाळाला मालकांच्या ताब्यात दिलं आणि स्वतः माझ्या नवऱ्याच्या घरी आले. पण घराचं दार वाजून माझे हात मात्र थकून गेले होते. पण कोणीच दार उघडलं नाही. मला माहीत होतं की माझा नवरा यावेळी घरीच असतो, कुठेच जात नाही. म्हणून मी गल्लीतील लोकांना दार तोडायला सांगितलं. मी खूप घाबरले होते. जसं गल्लीतील लोकांनी दार तोडलं तसा माझा नवरा तिथेच हॉलमध्ये पडलेला होता. मी खूप मोठ्याने रडत होते, ओरडत होते. पण आता फार उशीर झाला होता. कदाचित त्याला माझं दुःख सहन झालं नव्हतं आणि तो या जगातून गेला होता. त्याचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. त्याला ते सहन झालं नाही कदाचित. मी 4 दिवस रडतच काढले. मालकांजवळ जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. ते मला नक्कीच आधार देतील, कारण मी त्यांच्या मुलाची आई होते. पण जशी मी मालकांच्या घरी पोचले तर ते आपल्या बायकोसोबत खूप आनंदी होते. त्यांनी आपल्या बायकोला गळ्याशी लावलं होतं आणि आपलं बाळ मांडीवर घेऊन त्याच्यावर प्रेम करत होते. मला बघून मालक हसू लागले आणि म्हणाले की तुला तुझ्या नवऱ्याजवळ जाण्याची खूपच घाई झाली होती वाटतं. तुझा 1 करोड रुपयांचा चेक तर घेऊन जायचा ना, ज्यासाठी तू हे सर्व केलं होतंस. खिशातून 1 कोटी रुपयांचा चेक काढला आणि माझ्या हातात दिला आणि सोबतच एक कागद देखील देत म्हणाले, हा तुझा स्वातंत्र्याचा परवाना आहे. मी तुला घटस्फोट दिला आहे. तू जाऊ शकतेस. ते ऐकून तर माझ्या मनात स्फोटच झाला होता. पैसे तर आले होते, पण मी निराधार झाले होते. एकटीच राहिले होते. ज्याच्यामुळे मी एवढं मोठं पाऊल उचललं होतं, आता तो नवराच या जगात राहिला नव्हता. मी मालकांसोबत पैशासाठी लग्न केलं होतं आणि याच लोभापोटी मी माझा नवरा गमावला होता. म्हणूनच म्हणतात की लोभापोटी माणसांनी कुठलंही चुकीचे पाऊल उचलू नये. अतिलोभ नेहमी आपला अंत करतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा. आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.